कत्तलीसाठी डांबून ठेवलेले 10 गोवंश पुसद शहर पोलिसांनी वाचवले. 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुसद शहर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास एक मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 10 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मे 2026 रोजी रात्री KGN नगर, इंदिरानगर परिसरातील एका निर्जन ठिकाणी गोवंश जातीची जनावरे विनाचारा, विनापाणी कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पुसद शहर, वसंतनगर आणि पुसद ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने या ठिकाणी धाड टाकली. घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे निर्जन स्थळी वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत क्रूरतेने बांधून ठेवलेली 2 गायी, 3 गोऱ्हे आणि 5 बैल अशी 2,60,000 रुपये किमतीची 10 जनावरे मिळून आली. पोलिसांनी या सर्व जनावरांची सुटका करत त्यांना जीवनदान दिले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून मुसब्बिर खान मेहबूब खान वय 35 वर्ष, राहणार मस्तान चौक, गढी वॉर्ड, हल्ली मुक्काम KGN नगर, इंदिरानगर रोड, पुसद या आरोपीला अटक केली आहे. बांधून ठेवलेल्या जनावरांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु कसून चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठीच आणल्याची कबुली दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक नगीना शेख यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारित 2015 चे कलम 5A, 5B, 9 सह कलम 11(1) प्राण्यांना क्रूरतेने वागवणे प्रतिबंध अधिनियम 1960 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर हे करीत आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखडे, वसंतनगर पोलीस स्टेशन ठाणेदार दिनेश झांबरे, ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार आशिष चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोलीस उपनिरीक्षक नगीना शेख, पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर, मनोज कदम, नितेश भालेराव, अमित पाटील, मेहबूब शेख, शुद्धोधन भगत, आकाश बाभुळकर, सुनील मदने, जलाल, पंजाब दयाल व RCP पथक यांनी सदरची कारवाई पार पाडली आहे.